रत्नागिरी एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या अनैतिक व्यापारावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धडक कारवाई केली आहे। या कारवाईत 2 महिलांची मुक्तता करण्यात आली असून नेपाळी नागरिक असलेल्या एका महिलेला अटक करण्यात आली आहे। तिच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गोपनीय माहितीच्या आधारे तयार केलेल्या पथकाने मिरजोळे एमआयडीसीतील प्लॉट E59 येथे डमी ग्राहक पाठवून सापळा रचला। त्यानंतर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली। तपासात संबंधित महिला पुण्यातील 2 महिलांमार्फत देहविक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे उघडकीस आले। पोलिसांनी या दोन्ही महिलांची सुटका केली आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बीबी महामुन्नी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। या मोहिमेत उपनिरीक्षक शबनम मुजावर, संदीप ओगले तसेच पोलीस कर्मचारी विजय आंबेकर, दीपराज पाटील, विवेक रसाळ, भैरवनाथ सवाईराम, स्वाती राणे, शीतल कांबळे पाटील आणि दत्ता कांबळे यांनी सक्रिय सहभाग घेतला। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा।